नमस्कार. आता आपण आहोत लंडन येथे आणि मागे एक सुप्रसिद्ध इमारत आहे. हे आहे एलिझाबेथ क्लॉक टॉवर, ज्याला बिग बेन म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आणि त्याच्या शेजारी आहे हाऊसेस ऑफ पार्लमेंट. ब्रिटिश पार्लमेंट, तिथून सगळ्यात महत्त्वाचे निर्णय आतापर्यंत झाले आहेत ते ब्रिटिश पार्लमेंट आहे. आणि इकडे वेस्टमिन्स्टर ॲबी आहे, इकडे चर्च आहे. आणि आता आम्ही जिथे उभे आहोत हे आहे गार्डन. या गार्डनमध्ये जागतिक स्तरावर ज्या व्यक्तिमत्वांनी मोठा प्रभाव टाकला त्यांची इथे स्टॅच्यू आहेत, त्यांचे इथे पुतळे आहेत. इथे आपल्या महात्मा गांधी यांचासुद्धा पुतळा या ठिकाणी आहे आणि अन्य जागतिक नेते यांचेसुद्धा पुतळे या ठिकाणाहून, या परिसरातून, या ठिकाणाहून, या गार्डनहून आपल्याला चहूबाजूंनी ब्रिटिश पार्लमेंट आणि ब्रिटिश सत्ता याच्याविषयीची जी प्रतीक आहेत ती सर्व इथून आपल्याला बघायला मिळतात. या पार्लमेंट स्क्वेअरच्या छोटेखानी उद्यानामध्ये महात्मा गांधी, नेल्सन मंडेला, अब्राहम लिंकन, विन्स्टन चर्चिल असं जागतिक शांततेसाठी कार्य करणाऱ्या, मानवी मूल्यांच्या जपणूक करणाऱ्या जागतिक लीडर्सचे पुतळे आहेत. आणि कालानुक्रमे त्यामध्ये काही नवीन पुतळ्यांची भर सुद्धा पडत असते. हा समोर पूर्ण पार्लमेंट परिसर आहे. समोर दिसत असलेला क्लॉक टॉवर हा एलिझाबेथ टॉवर आहे आणि ज्याला बिग बेन म्हणून सुद्धा हा प्रसिद्ध आहे. बिग बेन हा एक मोठा टोल आहे जो त्याच्या क्लॉक टॉवरच्या आतमध्ये आहे. सुमारे 13 ते 14 टन वजनाचा जो टोल आहे, जो प्रत्येक 15 मिनिटांनी वाजत असतो. म्हणजे 3 वाजता वाजेल, 3:15 वाजता, 3:30 वाजता वाजेल, असा प्रत्येक 15 मिनिटांनी हा टोल वाजत असतो. याची रचना जर आपण बघितली, याची स्थापत्य शैली बघितली तर गॉथिक स्थापत्य शैली आहे. या एलिझाबेथ टॉवरची उंची जी ती 96 मीटर म्हणजे 316 फूट आहे. याच्या चारही बाजूला घड्याळे आहेत आणि याची जी बांधकाम आहे ते 1859 मध्ये पूर्ण झाले होते आणि त्या दिवशी या बिग बेनची पहिली बेल वाजली होती. हा वेस्टमिन्स्टर ब्रिज आहे. या ब्रिजवर हे काही लॉक लावलेले आहेत. लोक इथे आपली इच्छा मागून, जसं आपल्याकडे नवस बोलतात तसं नवस बोलून इथे कुलूप बांधलेलं आहे आणि असं केल्याने आपला नवस पूर्ण होतो, इच्छा पूर्ण होते, अशी पूर्ण युरोपभर अशी मान्यता आहे. आणि युरोपमधील अनेक पुलांवर आपल्याला या पद्धतीचे लॉक दिसतात, कुलूप लावलेले दिसतात. थेम्स नदीवरील हा वेस्टमिन्स्टर ब्रिज, ज्याला 250 वर्ष पूर्ण झालेले आहे, आणि हा क्लॉक टॉवर ज्याला 250 वर्ष पूर्ण झालेले आहे, असे हा प्राचीन ऐतिहासिक परिसर. समोर लंडन आय आहे, अर्थात निरीक्षण पाळणा. याच्यामध्ये ह्या 32 कॅप्सूल्स आहेत. 30 मिनिटात एक चक्र पूर्ण करतात. याची उंची 135 मीटर अर्थात 443 फूट एवढी आहे आणि याची किंमत साधारणतः 3 ते 5 हजार एका राईडसाठी, एका सर्कलसाठी असते. थेम्स नदीच्या काठावर असलेली ही एलिझाबेथ टॉवर आणि पार्लमेंटची बिल्डिंग. तसं तर इंग्लंडमध्ये पार्लमेंट 12व्या शतकापासून आहे, पण आपली जी समोर ही इमारत दिसते आहे ही 1860च्या आसपास बनून तयार झाली होती. त्याच वेळेस हा एलिझाबेथ टॉवर सुद्धा झालं होतं. त्यानंतर हा जो समोर ब्रिज दिसतोय हा ब्रिज सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. हा वेस्टमिन्स्टर ब्रिज आहे आणि हा 1750 मध्ये बांधून तयार झाला. या पुलाचं महत्त्व म्हणजे आधी इसवी सन 50 पासून एकमेव पूल लंडनमध्ये होता ज्यामुळे थेम्स नदी क्रॉस करता होती, तो म्हणजे लंडन ब्रिज. आणि त्या लंडन ब्रिज नंतर दुसरा जो ब्रिज तयार झाला तो म्हणजे हा वेस्टमिन्स्टर ब्रिज. हा लंडनमधील दुसरा ब्रिज होता. पलीकडे पार्लमेंट आणि थेम्स नदीच्या अलीकडे हे नॅशनल कोविड मेमोरियल वॉल इथे बांधण्यात आलेली आहे.
या भिंतीवर यांनी जागा दिलेली आहे जिथे आपले प्रियजन जे कोविडमुळे ज्यांचा मृत्यू झाला असेल त्यांची नावं लिहिण्यासाठी इथे ही जागा दिलेली आहे. रिकाम्या जागेत आपल्या एक छोटा तिथे हार्ट काढायचा आणि त्यावर आपल्या प्रियजनाचं नाव लिहायचं आणि त्याला श्रद्धांजली द्यायची. अशी ही इथे यासाठी ही भिंत इथे उपलब्ध करून दिली. नजर जाईल तोपर्यंत भिंत आहे. इतक्या हजारो लाखो लोकांचा मृत्यू या ठिकाणी कोविडमध्ये झालं. यावरून कोविडची महामारी जगभरात किती तीव्र होती हे आपल्या लक्षात येतं आणि इथे आल्यानंतर ते पुन्हा आपल्याला जाणवतं.